अनुसूचित जाती जमाती प्रस्तावित अ, ब, क, ड उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी पूनम गेट इथं आंदोलन करण्यात आलं। आरक्षण हे सामाजिक न्यायाचं साधन असून अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण केल्यास समाजामध्ये फूट निर्माण होऊन सामाजिक ऐक्य धोक्यात येईल अशी भूमिका आरक्षण एकता समितीनं मांडली आहे। त्यामुळे शासनानं प्रस्तावित अ, ब, क, ड उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी प्रमुख मागणी आंदोलनाद्वारे करण्यात येत आहे। आज आरक्षण एकता समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनानं अ, ब, क, ड हे एससीच्या 59 जातीमध्ये फूट पाडण्याचा डाव केलेला आहे आणि तो डाव हाणून पाडण्यासाठी आज आम्ही सोलापूरमध्ये त्यांच्या विरोधात हे आंदोलन करत आहोत। हे भाजपाचं सरकार, शिवसेनेचं सरकार इथल्या एससी एसटी ओबीसीना तोडू पाहत आहे, तर त्या यासाठी जोडण्याचं काम आमची ही समिती करणार आहे। आज हा आंबेडकरवाद्यांचा सोलापूर जिल्हा आहे, तिथून आज हे रणसिंग फुंकलं गेले, तर आम्ही या सरकारचा निषेध करतोय। जोपर्यंत अबकडा रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील। जय भीम, जय भारत। सरकारने जे अबकड वर्गीकरण उपवर्गीकरण जे करण्याचं षडयंत्र चालू केलेलं आहे आणि समाजामध्ये जी फूट पाडण्याचं षडयंत्र चालू केलेलं आहे ते रद्द करण्याचं काम आम्ही आज या समितीच्या माध्यमातून करत आहोत आणि आज सोलापूरमधून याची सुरुवात झालेली आहे। तर हे आरक्षण उपवर्गीकरण जे आहे आरक्षणामध्ये ते रद्द करण्यात यावं असं आमची मागणी आहे। यांना जास्त अधिकार झाले, समान नागरी कायदा, अशा प्रकारच्या फालतू गोष्टीवर या राज्यातलं राज्य सरकार आणि केंद्र सरकार लोकांचं लक्ष वळवत आहे। आमच्या समस्या आम्ही सोडवल्या पाहिजे। आमचं सरकार नाही, पण ज्या दिवशी आमचं सरकार येईल या देशामध्ये शून्य समस्या असतील। ज्या दिवशी आमचं बहुजन समाजाचं सरकार येईल त्या दिवशी एससी एसटीच्या कुठल्याही समस्या राहणार नाही। म्हणून आम्हाला जो मताचा अधिकार दिलेला आहे, या मताचा अधिकार बहुजन समाजाने योग्य करावा हा संदेश महत्त्वाचा आहे। अखिल भारतीय होलार समाज संघटना प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य आज सोलापूरमध्ये उपवर्गीकरणाच्या संदर्भात जो हे आंदोलन आम्ही उभं केलं आहे, ह्याचा हेतू असा आहे, ह्या केंद्र शासनाने राज्य शासनानं आमच्या एससी प्रवर्गामध्ये जातीमध्ये फूट पाडून यांच्यात भांडणं लावायचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यामध्ये अबक करायचा प्रयत्न केला आहे। पण हे वर्गीकरण कधीही आम्ही होऊ देणार नाही, कारण का आम्ही या सगळ्या जातीचे एकत्र काम करतो, एकत्र गुन्ह्यागोंदीत नांदतो, तरी या जो घाट घातला आहे हा घाट त्यांचा कधीही सक्सेस होऊ देणार नाही आम्ही। आणि याच्या पुढची आमची नीती वेगळ्या प्रकारची असेल, तीव्र आंदोलन असेल आणि कुठल्याही प्रकारे या संस्थेला आम्ही भीक घालणार नाही। हे वर्गीकरण त्यांना रद्दच करावं लागेल, या प्रसंगी या निमित्त मी सांगू इच्छितो। शांताबाई शिवकोंडा वनमारे, संत रविदास सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा मी एक प्रतिनिधी आहे। गेल्या 30 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर विचाराचा वारस घेऊन चरमकार समाजामध्ये जागृती करण्याचं काम मी चालू केलेलं आहे। त्या समाजाचा एक छोटासा पाईक आज वर्गीकरणाच्या बाबत त्या गोष्टीला आमचा विरोध आहे। यासाठी आज जो आंदोलन घेतला त्याला समस्त चरमकार समाजाचे आज सुनील डांगे असतील, अंगुले सर असतील, वामन धुळराव सर असतील, परशुराम शिंदे असतील, सर्व समाज बांधव या ठिकाणी आम्ही यामध्ये सहभागी झालेला आहोत। या समाजाच्या वतीनं 30 तारखेला मुंबईला सर्व समाजातल्या नेते मंडळी, चर्मकार समाजातल्या सर्व नेते मंडळी एकत्रित येऊन महामोर्चा 30 तारखेला मुंबई आझाद मैदानावर ठेवलेला आहे। या समाजाने बाबासाहेबांमुळे समाजाची प्रगती झाली हे आम्ही नाकारू शकत नाही, पण मूळ आम्ही आला बाबासाहेबांनी दिलेला संविधानातला अधिकार आणि मूलभूत जो त्रिसूत्री हे होता
मूलभूत अधिकार होते, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्या शिकल्यामुळं आम्ही एकत्रित झालो, सुशिक्षित झालो आणि आज शासनाच्या आधिपत्याखाली आम्ही विविध खात्यामध्ये नोकरीला आहोत. पण हे सर्व बाबासाहेबांच्या संविधानामुळं, बाबासाहेबांच्या शिक्षणामुळं झालं, हे म्हणायला आम्ही विसरू शकणार नाही. कारण बाबासाहेबांचे विचार ज्यावेळेस आम्ही घेऊन जातोय त्यावेळेस रविदासांचे विचारसुद्धा आम्ही विसरणार नाही. म्हणून आम्हाला जो अधिकार, जो संविधानाने दिलेला अबकडामधला जो वर्गीकरणाचा घाट घातलेला आहे, त्या बांधवांना विनंती आहे की आपण पुनर्विचार करावं आणि आपण गुन्हेगारांनी आपण एकत्रित बांधव म्हणून एकत्रित नांदूया, एवढं आव्हान आपल्या या प्रसंगी मी करू इच्छितो.